आज मी तुम्हाला रव्याचे असे गुलाबजाम दाखवणार आहे जे बाहेरून सुंदर सोनेरी, आतून मऊ आणि पाकाने अगदी भरलेले। ही सोपी रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम कढई गरम करून त्यामध्ये थोडं तूप घालावे। 1 वाटी रवा घाला आणि मंद आचेवर हलका भाजून घ्या। रव्याचा छान सुगंध यायला लागला की 2 वाटी दूध घालायचे। दूध घातल्यानंतर सतत हलवत राहायचे म्हणजे गुठळ्या होणार नाही। हे मिश्रण घट्ट होऊन एकजीव झाले की एका ताटात काढून कोमट होण्यासाठी ठेवा। रव्याचे मिश्रण थंड होत असताना आपण पटकन साखरेचा पाक करून घेऊया। कढईमध्ये 1 वाटी पाणी आणि 1 वाटी साखर घालून विरघळेपर्यंत गरम करायचे। 1-2 उकळी आल्यानंतर थोडी वेलची पूड घालून गॅस बंद करावा। पाक एकतारी करण्याची गरज नाही, साधा पाक पुरेसा आहे। कोमट झालेले रव्याचे मिश्रण हाताने छान मळून घ्यायचे। छोटे एकसारखे गोळे तयार करून घ्यावे। गोळे तयार करताना तडे पडणार नाही याची काळजी घ्यावी। सगळे गोळे अशाच पद्धतीने तयार करून घ्यावे। तेल गरम झाले आहे का हे पाहण्यासाठी आधी एक गोळा टाकून बघते। तेल योग्य तापलं आहे। प्रत्येक छोटा प्रयत्न हा मोठ्या यशाची सुरुवात असतो, म्हणून आज केलेल्या मेहनतीवर विश्वास ठेवा। उद्याचे यश नक्की तुमचं असेल। मी हा छोटासा सुविचार शेअर केला। सर्व गोळे एक एक करून सोडायचे। मंद आचेवरच गुलाबजाम तळल्यामुळे ते आतूनही छान शिजतात आणि सुंदर सोनेरी तपकिरी रंग येतो। आता हे 2 ते 3 मिनिटे थोडे थंड होऊ द्यावे। पाक थंड झाला असेल तर थोडासा गरम करून घ्यावा, पण गरमागरम गुलाबजाम पाकात टाकू नये। पाक कोमट असतानाच त्यामध्ये गुलाबजाम एक एक करून सोडावे। आता हे गुलाबजाम किमान 1 तास पाकात तसेच राहू द्यावे। परफेक्ट गुलाबजामसाठी 3 गोष्टी लक्षात ठेवा। रवा मंद आचेवर भाजा, गुलाबजाम मंद आचेवर तळा, नेहमी कोमट पाकातच गुलाबजाम सोडा, तळल्यानंतर लगेच गुलाबजाम टाकू नका। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।